नमस्कार मित्रमंडळी, आम्ही आहोत सध्या महाबळेश्वर येथील होय क्लब महिंद्रा रिसॉर्ट शेरवड या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी तेथील कर्मचाऱ्यांनी ही जी खार आहे, ज्याला इंडियन जायंट स्क्वेरल असे म्हणतो, दाखवलेली आहे. मी काल पूर्ण दिवसभर तिच्या शोधात होतो, परंतु आज सकाळी साधारणपणे 6:30-7:30च्या दरम्यान ती सापडलेली आहे. आणि या खारीचं शास्त्रीय नाव जे आहे ते रॅटुफा इंडिका असं आहे. याला इंडियन जायंट स्क्वेरल किंवा दुसरं जे नाव आहे मल्टी कलर स्क्वेरल. म्हणजे कलर जे आहेत ते विविध असतात. आणि शेकरू मराठीत नाव आहे, किंवा हिंदीमध्ये विशाल गेलहरी असं सुद्धा म्हणतात. आणि शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्य पशु आहे. शेकरू हा पशु भीमाशंकर भागात जास्त आढळतो. त्याशिवाय इतर आसपासच्या भरपूर जंगलात साधारणपणे जे भीमाशंकर आहे, फणसाड आहे, आंबा घाट आहे, आजोबा डोंगरात माहुली वासोटा परिसरात शेकरू आढळतो. किंवा त्याचबरोबर मेळघाट अभयारण्य, ताडोबा राष्ट्रीय उद्यान येथेही तो दिसतो. आणि समोरचं जे झाड आहे ते अंजनाचं आहे. आणि येथील फुलं, फळं किंवा काही हिरडा बेहडासारखी सुद्धा फळं, आणि त्याला त्या ठिकाणी भरपूर अशी घनदाट झाडे असल्यामुळं खाद्य उपलब्ध आहे. आणि या परिसरात मी शेकरूची कमीत कमी एक 8-10 घरटी पाहिली. आणि या ठिकाणी काही ठिकाणी त्याची पिल्लंही असू शकतात. आणि याचबरोबर या ठिकाणी पक्ष्यांचा वेगवेगळा आवाज येतो. हा जो प्राणी आहे ज्याच्यावरती आहे ते तो अतिशय रुबाबदार आहे. त्याची जी शेपटी आहे ती झुपकेदार आहे, लांबच्या लांब आहे. आणि याची एकंदरीत लांबी ही 3 फुटापर्यंत असू शकते. ग्रेट. नंतर साधारणपणे 15 ते 20 फुटापर्यंत हा उडी मारू शकतो. नंतर अनेक वैशिष्ट्ये याचे आहेत. याचं आयुष्यमानसुद्धा इतर जातीपेक्षा, म्हणजे जे लहान गेलहरी ज्याला आपण खार म्हणतो, तर या जातीपेक्षाही जास्त आहे. तर असा हा शेकरू म्हणजे बघितल्यानंतर डोळ्याचे पारणे फिटते. त्याच्या शेपटीचा रंग वेगळा, त्याचं चालणं आहे, झाडावरून इकडून तिकडं उड्या मारणं आहे, हे अतिशय भारदस्त आहे. आणि मी पाठीमागे एक 5 ते 6 वर्षापूर्वी त्याच ठिकाणी पाहिला होता, परंतु त्याचं फक्त नाव माहिती होतं. आणि या ठिकाणी फार आकर्षण नसल्यामुळे घरटा आहे आणि त्या ठिकाणी बनवला नव्हता. परंतु इंडियन जॉइंट स्क्वेरल किंवा आज शेकरू आहे ते घरट्याच्या जवळ आहे. जवळजवळ 1 तासभर आणि याचा शोध घेऊन सापडल्यानंतर फार आनंदाने याचा व्हिडिओ बनवला. आणि दाखवण्याचा प्रयत्न बघितल्यानंतर बऱ्याच जणांना ते काय आहे हे माहीत नव्हतं. ती माहिती मी त्यांना सांगितली आणि बऱ्याच जणांना त्याचं कौतुकही वाटलं. किंवा हा जो प्राणी आहे तो त्यांना बघायला मिळाला. तर हा आकर्षक प्राणी, त्याच्या हालचाली रिसॉर्ट आहे जे रुबाबदारच आहेत. आणि झाडावरून तो इकडून तिकडे 15-20 फुट उडी मारतो, त्यावेळेस तिथे शरीराचा जो भाग आहे तर तो ग्लायडर सारखा काम करतो. आणि म्हणून त्याला उडती खार असे सुद्धा संबोधले जाते. घरटी अनेक ठिकाणी असा हा अतिशय रुबाबदार प्राणी जवळजवळ सश्याच्या आकाराचा आहे असे म्हटले तरी चालेल. आणि तो बघितलं का फार मोठं समाधान होतं. हे खाण्यासाठी विविध प्रकारची फळे व फुलातील मधाचे भक्षण करतो. त्यामुळे ह्या झाडावरती जी समोर फुलं दिसली मला, अंजनाच्या झाडावरती, कदाचित त्यातील तो मध खात असेल. आणि हा जो प्राणी आहे किती आकर्षक आहे हे क्लोजअपने बघितल्यानंतर लक्षात आले. आपल्याला डोळ्याला तर अतिशय सुंदरच दिसतो. आणि म्हणून अशा प्राण्यांच्या सगळेच प्रेमात पडतात.
आणि त्या ठिकाणी भरपूर असतील. मला तेथील कर्मचाऱ्याने सांगितले की या ठिकाणी पांढरी खार म्हणजे सफेद रंगाची इंडियन जायंट स्क्वेरल आहे. तर असं हे घनदाट जंगल असल्यामुळं या प्राण्यांचा वावर त्या ठिकाणी आढळतो. या ठिकाणी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये अगदी जे वानर आहेत त्यांनीसुद्धा धुडगूस घातलेला मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आणि त्यांनी तेथील एक काचेचा टेबलसुद्धा फोडलेला आहे. तर असा हा आकर्षक प्राणी बघायला मिळाला. त्यावेळेस मला आणि इतर सगळ्याच बघणाऱ्यांना एवढा आनंद झाला. म्हणजे निसर्गात किती वेगवेगळे पशु प्राणी पक्षी आहेत आणि ते बघितल्यानंतर आपल्याला एक समाधान मिळतं. तर या प्राण्याविषयी सुद्धा मला फार समाधान वाटलं आणि असं काहीतरी निरीक्षण करायला मिळालं का तो खऱ्या अर्थानं आपल्यासाठी आनंदाचा दिवस असतो असे म्हणायला हरकत नाही.